त्याप्रमाणे आता हे दुसरं उदाहरण बघा. 2x वर्ग अधिक 5x वजा 18चे अवयव पाडायचे. मग आता आपल्याला 2 गुणिले म्हणजे पहिल्या पदाचा आणि शेवटच्या पदाचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे तो किती येतो? 36 येतो, वजा 36. आता हे मधलं पद असं आहे की ज्याची आपण बेरीज किंवा वजाबाकी गुणाकार हा काही 18 येणार नाही आहे किंवा 5 मध्ये पण असे अवयव पाडता येणार नाही आहेत. मग आपल्याला ते कसं पाडावं लागणार आहे? ते ह्या पहिल्या पदाचा आणि शेवटच्या पदाचा गुणाकार आणि त्यांचे जे अवयव पडतील त्यानुसार आपल्याला इथे याची 5 ही संख्या आपल्याला इथे येईल अशा प्रकारचे अवयवाचे आपल्याला करावे लागणार आहेत. म्हणून मग आपण 2x वर्ग, मग आता 36 वजा 36 येतं. 2 गुणिले 18 म्हणजे किती येतात? 36 येतात. मग वजा 36चे अवयव कसे येणार आहेत की एक संख्या आणि आपल्याला मधल्या पदांची जी बेरीज आहे ती 5 आली पाहिजे. मधलं पद हे 5 आलं पाहिजे. म्हणून अधिक 9 वजा 4 म्हणजे 9तून 4 गेले हे 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. त्याप्रमाणे इथे आपण 2x वर्ग अधिक 9x वजा 4x वजा 18. मग ते इथले आपण कॉमन काढलेले आहेत. x बाजूला घेतला 2x अधिक 9 एका कंसात वजा 2 कंसात 2x अधिक 9 म्हणजे 2x वर्ग अधिक 9x वजा 2 गुणिले 2 म्हणजे 4 आणि हा x असा आणि 2 गुणिले 9 म्हणजे 18. त्याप्रमाणे इथे आपण काय केलं? 2x अधिक 9 एका कंसात ठेवले आणि x वजा 2 दुसऱ्या कंसात ठेवले. त्याचप्रमाणे इथे आपण हे जे उदाहरण आहे xचा वर्ग वजा 10x अधिक 21 त्याचे पण इथे अवयव याप्रमाणे काढून घेतलेले आहेत. आता हे पुढे आहे, हेही त्याचप्रमाणे उदाहरण आहे चौथं. 2y वर्ग वजा 4y वजा 30. त्याप्रमाणे आपण इथे आता इथे काय केलेलं आहे ते 15 गुणिले 2 असं नाही केलेलं, 30 गुणिले 2 असं नाही केलेलं. तर इथे 2 कॉमन काढले कारण मध्ये पण 4 आहे. मग ह्या सगळ्याला काय होते? 2ने भाग जातो म्हणून 2y हे बाहेर काढलेले आहेत किंवा 2ने यांना गुणाकार म्हणून y वर्ग वजा 2y वजा 15 याप्रमाणे असं करून हे उदाहरण इथे सोडवलेले आहेत आणि त्याचे फॅक्टर पाडलेले आहेत. सराव संच 6.1